काय आज कोर्टामध्ये घडलं? नंतर तपास अधिकारी चर्चा झाली का की काय चाललेलं आहे? सीआयडी तपास अधिकारी यांनी आज आरोपींचा MCR मागितलेला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे. आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली आहे. तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे की त्यांना हजर का केलं नाही, कोर्टाने काय ऑर्डर केली त्यावर? माननीय न्यायालयाने आम्हाला VC-द्वारे आम्हाला सुद्धा सेपरेट वेगळी अशी व्यवस्था करून, म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवता त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत हितगुज केली, त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे त्यांचं आरोपींसोबत आमचं. आता ह्या सर्व आरोपींना वेगवेगळ्या जामीनसाठी तुम्ही अर्ज करणार आहात? जामीनसाठी आता पाहू ना, जामीनसाठी अर्ज तर करणार, परंतु पुन्हा PCR देण्याच्या अटीवर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. आता पहिलाच त्यांना 45 दिवसाचा PCR दिलेला आहे आणि नवीन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना 15 दिवसापेक्षा जास्त PCR आता देता येणार नाही. आता वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार आहे, कोर्टाने सरळ 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 MCR मागणं अडचण होते, वरिष्ठांना जबाब द्यावा लागतो, म्हणून हा अधिकार राखीव ठेवून MCR मागितला जातो. जनरली असं आम्हाला पाहायला मिळतं. कोर्टाने सुद्धा अधिकार बहाल केला. आता ज्यावेळी त्यांचा PCR मागतील त्यावेळेस आम्ही कसं त्यांना देणं योग्य नाही हे पटवून देऊ ना. आता त्यांनी मागणी काही करू शकतात. हे सर्व आरोपी आहेत, त्यांना एकाच कोर्टामध्ये याच्यामध्ये ठेवणार आहे, न्यायालयामध्ये की कसं? आता तो जेल प्रशासनाचा अधिकार आहे, आम्ही नाही सांगू. तुम्ही काही मागणी केली का तशी? नाही, तसं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार नाही. सर याच्यामध्ये MCR ची मागणी ही नियमानुसार मागितली का त्यांच्याकडे तपासासाठी? नाही, नियमानुसारच. आता त्यांचा तपास कदाचित संपला असेल ना, किती दिवस करणार? ओके, थँक्यू. ठीक आहे. अरे नाही ना कुछ भी बम खाली करा राव, चेहरा दिसला, चेहरा दिसला, खाली घ्या लोकांची जागा, खाली घ्या. ठीक आहे. काय आज अधिकारी आणि आपण काय माहिती दिली? आज त्यांच्या हातात बंद आहे ना थोडासा. आज पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची VC-द्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती. तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली. पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा एकदा PCR घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे. किती दिवसाची कोठडी झाली? 14 दिवस मॅजिस्ट्रेट 14 दिवस. पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता सीआयडीकडे संपलेला आहे? नाही, तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही. पण आज मितीला त्यांना कस्टडी नको एवढंच. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार का एकत्रित? हो, वेगळं ठेव. आता काही आरोपी माझं लागवलेत, काही आरोपी घेऊन राहिले. मात्र आता न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर वेगवेगळ्या जेलमध्ये नाही, ते नाही सांगू शकत. ते पोलीस प्रशासनाचा किंवा जेल प्रशासनाचा तो विषय. नवीन नाही, नवीन काही नाही. आरोपीच्या वकिलांनी देखील एक मागणी केलेली आहे, ती कुठली होती, त्यांचं काय म्हणणं होतं? नाही, आरोपीच्या वकिला काय मागणी केली नाही. म्हणजे मी जिथपर्यंत तिथं होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती. त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या. ती न्यायालयाने म्हणून त्याला संधी दिलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव झाली का? आता ते जेल प्रशासनाचा विषय, त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त करू. सर, म्हणजे 15 दिवसात सुनावणी झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली, हो. ती नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशा? हा, सुरक्षित निश्चित सुरक्षित. सर, ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या 15 दिवसात मोक्काच्या अंतर्गत काहीच हाती आलं नाही. सर्व मोक्का आणि हो, दोन्ही मधली होती. आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात बेलसाठी? आता तो त्यांच्या चॉईस आहे, कधी अर्ज करायचा तो त्यांचा अधिकाराचा भाव करू शकतात. तो त्यांचा अधिकाराचा भाव आहे. म्हणजे पुन्हा जर अर्ज केला, पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते. म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोक्का सर्व 637-24. ओके. येस, ओके. थँक्यू.